गेल्या 37 वर्षापासून दीप केबल नेटवर्कच्या माध्यमातून अखंड सेवा देण्यात दीप नेटवर्क कार्यरत आहे। तरी अधिक चांगल्या प्रक्षेपणासाठी दीप केबल कडून जुने सेट टॉप बॉक्स बदलून नवीन HD सेट टॉप बॉक्स दिले जात आहेत, ज्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक उत्कृष्ट चॅनल आणि HD क्वालिटी पिक्चर दीप वाहिनीच्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे। मात्र काही लोक हे दीपच्या नावाचा खोटा वापर करून दिशाभूल करत असल्याचं समोर आले। त्यामुळे दीप केबलच्या सर्व ग्राहकांना सावधान रहा असं आवाहन करण्यात येतंय। आपले नवीन सेट टॉप बॉक्स कोणालाही देऊ नका। केबल संबंधी कोणतीही अनोळखी व्यक्ती आपल्याकडे आल्यास तात्काळ दीप केबल ऑफिसला संपर्क साधा आणि संपर्कासाठी खेड कार्यालय 78 87 35 33 56 आणि दापोली कार्यालय 92 25 47 71 01 या क्रमांकावरती संपर्क साधू शकताय। नमस्कार, मी ऐश्वर्या हेडेकर। सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। राज्यातील 3000 अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा। मराठा आरक्षणासंबंधित शिंदे समितीला सरकारकडून 24 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ। उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर। महाडमध्ये गरबा खेळण्याच्या ठिकाणी 2 गटांमध्ये वाद, परस्परांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल। आणि खेडमधील रोटरी प्रशालेमध्ये वेजी परेड कॉम्पिटिशन संपन्न। पाहुयात सविस्तर वृत्त। केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत आहे। राज्यातील 3000 अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते राज्यातील प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतील 8,14,000 मातांना 321 कोटी 57 लाख रुपयांचे ऑनलाईन वाटप करण्यात आलं। यशवंतराव चव्हाण सेंटर येथे केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वतीने आयोजित प्रधानमंत्री मातृवंदना योजनेबाबत जनजागृती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत होते। यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर मुंजप्परा महेंद्रभाई, कौशल्य रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्यासह अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ कीर्तनकार हबप बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। बाबा महाराज यांच्या नेरूळ येथील निवासस्थानी भेट देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी सातारकर कुटुंबियांचं सांत्वन केलं। तरी यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली अर्पण केली। तर मराठा आरक्षणासंदर्भातली मोठी बातमी समोर आहे। शिंदे समितीला सरकारकडून 24 डिसेंबर पर्यंत आता मुदतवाढ देण्यात आली आहे। याआधी शिंदे समितीला अहवाल देण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती। मात्र तेलंगणामध्ये सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत, त्यामुळे तेलंगणामधून मूळ कागदपत्र मिळण्यास विलंब होतोय। त्याचमुळे सरकारकडून शिंदे समितीला ही मुदतवाढ देण्यात आली आहे। मराठा समाज आणि कुणबी दाखले यासाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत। या कागदपत्रांसाठी विलंब होत असल्यामुळे आता मराठा आरक्षण लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीला अहवाल सादर करण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। तर उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत। 28 ऑक्टोबर रोजी ते हेलिकॉप्टरने दापोलीतील आझाद मैदान येथे आगमन करणार आहेत। त्यानंतर दापोली येथील पोलीस ठाण्याच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास उदय सामंत विशेष उपस्थिती दर्शवणार आहेत। त्यानंतर दापोलीमधून खेडकडे मार्गस्थ होत खेड शहर कार्यालयाचे उद्घाटन सामंत यांच्या हस्ते होणार आहे। पुढे ते खेड येथील शिवतेज आरोग्य सेवा संस्था संचलित योगिता डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल आयोजित 11वा दीक्षांत सोहळा या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। तरी या निमित्ताने 28 ऑक्टोबर रोजी खेड शहरातील श्री सिद्धिविनायक मंदिर येथून बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आले। तर कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्वांसाठी आता आनंदाची बातमी समोर आहे। खेड चिपळूण वासियांकरता तसेच कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे। कोकण रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या डबल डेकर मडगाव LTT या रेल्वेला 3 जनरल डबे नुकतेच सुरू करण्यात आले। मात्र अद्याप बरेच जणांना या गोष्टीची माहिती नसल्याने
ट्रेनचे हे सर्व डबे पूर्णपणे रिकामे जात आहेत। तरी पुढील काही दिवस गर्दी विसरा आणि ट्रेनचा सुखकर प्रवास अनुभवा असं आवाहन करण्यात आले। ही ट्रेन दर शुक्रवारी, शनिवारी, रविवारी आणि मंगळवारी या दिवशी धावेल अशी माहिती देण्यात आली आहे। निशंक महाराष्ट्र आणि मनोमनी आर्ट ग्रुप खेड दापोली तर्फे व्यक्तिचित्र आणि संस्कार भारती रंगावली प्रशिक्षण आयोजित करण्यात आले। 5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत खेड मध्ये प्रशिक्षण संपन्न होणार आहे। तरी 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत सहभाग नोंदणीची अंतिम तारीख आहे। तरी या संबंधी अधिक माहितीसाठी 84 59 71 96 14 किंवा 99 22 45 86 44 या क्रमांकावरती संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले। खेडमधील मुंबई गोवा महामार्गावर असणाऱ्या भरणे नाका परिसरातील जगबुडी नदीवरील नवीन पुलावरती अपघात झाल्याची घटना घडली आहे। मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा ट्रेलर दुभाजकावर चढलाय। सिमेंटचे मोठमोठे पाईप घेऊन जाणाऱ्या ट्रेलरला अपघात झालाय। चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालाय। सदर ट्रेलरचा क्लीनर या अपघातात सुदैवाने बचावलाय, तर ट्रेलर चालक जखमी अवस्थेत असल्याने विसर्जन कट्टाच्या टीमने चालकाला रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे। खेडमधील रोटरी प्रशालेमध्ये वेजी परेड कॉम्पिटिशन घेण्यात आली। नर्सरीच्या विद्यार्थ्यांना भाज्यांची ओळख पटवून देण्यासाठी वेजी परेड कॉम्पिटिशन घेण्यात आली असल्याची माहिती यावेळी येथील शिक्षकांनी दिली। यावेळी विद्यार्थ्यांनी देखील भाज्यांची वेशभूषा साकारत कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे। 18 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान CBSE मार्फत नॅशनल पब्लिक स्कूल बंगळूर येथे आंतरशालेय साउथ झोन 2 योगासन स्पर्धा संपन्न झाली आहे। यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक आणि सांघिक गटात घवघवीत यश संपादन करून आपल्या प्रशालेचे नाव गौरवित केले। नॅशनल पब्लिक स्कूल बंगळूर येथे संपन्न झालेल्या आंतरशालेय साउथ झोन 2 विभागीय योगासन स्पर्धेसाठी बंगळूर, महाराष्ट्र, तिरुवरपुरम येथील तब्बल 102 शाळांतील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता। या स्पर्धकांशी रोटरी शाळेतील विद्यार्थ्यांनी चुरशीची लढत देत यश संपादन केले। CBSE साउथ झोन आंतरशालेय योगा स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुले सांघिक गटात श्लोक दळवी, शाश्वत धुमाळ, श्री दळवी, आयुष पाटील यांनी सुवर्ण पदक पटकावले, तर 14 वर्षाखालील मुली सांघिक गटात प्रांजल आंबेडे, श्रावणी दिवेकर, इशदा भोसले, सारा शिवदे यांनी कांस्य पदक पटकावले। तसेच 14 वर्षाखालील मुले वैयक्तिक गटात शशांक धुमाळ तृतीय क्रमांक, श्लोक दळवी चतुर्थ क्रमांक, 14 वर्षाखालील मुली वैयक्तिक गटात प्रांजल आंबेडे हिने 5व्या क्रमांकाला गवसणी घालून यश संपादन केले। या सर्व यशस्वी योगपटूंची 16 ते 20 नोव्हेंबर दरम्यान KDP पब्लिक स्कूल गाझियाबाद उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरता निवड झाली आहे। विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या या यशामुळे त्यांच्यावरती आता सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक करून राष्ट्रीय योगा स्पर्धेकरता त्यांना शुभेच्छा दिल्या। वळूयात पुढच्या बातमीकडे। शिंदे गटाचे आमदार भरतशेठ गोगावले यांची महाड शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद संपन्न झाली आहे। महाड, माणगाव, पोलादपूर मतदारसंघातील 60 पैकी 15 ग्रामपंचायतींवरती शिंदे गटाचे सरपंच बिनविरोध मतदारसंघातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती निवडून आणणार असल्याचा विश्वास यावेळी आमदार भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केला आहे। त्यापासून हार्दिक स्वागत करतो, कारण कालच तुम्हाला संध्याकाळी सगळ्यांना निरोप दिला होता। 5 नोव्हेंबरला होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका महाड विधानसभा मतदारसंघातील एकूण 60 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या होत्या। त्यामध्ये पोलादपूर 22, महाड 21 आणि माणगाव 17 अशा एकूण 60 ग्रामपंचायती या आपल्या महाड विधानसभा मतदारसंघात। त्यामधल्या आत्तापर्यंत 60 पैकी जवळजवळ 15 ग्रामपंचायती ह्या बिनविरोध आपल्याकडं आलेल्या आहेत। या बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाकडं एकूण 60 पैकी 15 ग्रामपंचायती ह्या आपल्याकडं आहेत। त्यामध्ये महाडमध्ये 10 ग्रामपंचायती आहेत। त्यामधल्या 9 ग्रामपंचायती ह्या आपल्या शिवसेनेकडे आलेल्या आहेत। 1 ग्रामपंचायत गावखंडामध्ये त्यांची, त्यानंतर पोलादपूरमधल्या 5 ग्रामपंचायती आलेल्या आहेत।
आणि माणगावची 1 ग्रामपंचायत आपल्याकडे आहे. अशा एकूण 15 ग्रामपंचायती ह्या शिवसेनेकडे आलेल्या आहेत. तशा ग्रामपंचायती 18 बिनविरोध झालेल्या आहेत. टोटल आपल्या मतदारसंघामध्ये एकूण 18 ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या आहेत. त्यामधल्या 3 ह्या ग्रामविकास आघाडीच्या नावावरती आहेत. त्यामधली 1 ग्रामपंचायती पाठीपुढं आमच्याकडे येण्याच्या तयारीमध्ये आहे. अजून त्याचा काही विस्फोट करत नाही आहे. आणि मग उरलेल्या ज्या काय 42 ग्रामपंचायती आहेत त्या 42 ग्रामपंचायती आम्ही सर्व ताकदीनिशी लढतो. त्यानंतर काही ठिकाणी सदस्य बिनविरोध झालेले आहेत. सरपंचांची निवडणूक लागले पण सदस्य बिनविरोध झालेले आहेत. एकातून अपवाद असे आहेत सरपंच बिनविरोध झालेले आहेत पण सदस्यांची लागलेले आहेत. म्हणजे असं थोडंसं विषय आहे. आणि त्यामध्ये जास्तीत जास्त सदस्य हे आपल्या बाळासाहेब शिवसेना या गटाचे शिंदे गटाचे आलेले आहेत. तर महाड शहरातील सरेकर आळी येथे नवरात्र उत्सवानिमित्त गरबा खेळत असताना 2 गटांमध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर शिवीगाळ आणि मारहाणीत झालं. तसंच महाड शहर पोलीस ठाणे येथे परस्परांविरोधात विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला. आरोपींकडून या भांडणामध्ये कोयत्याचा वापर करण्यात आला असल्याचं आरोपी रोहित पवार, मुकुंद भौड, पवन भौड, साहिल भौड, मिहिर सतेरे, सुरेश पवार या 6 जणांविरोधात आता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तरी संपूर्ण गुन्ह्याचा तपास हे महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार शेलार या करतायत. रायगड जिल्ह्यातील समुद्रात जेलीफिशचा वावर वाढलाय आणि त्याचा परिणाम मासेमारीवर होऊ लागलाय. जेलीफिशच्या भीतीने मच्छीमार मासेमारीपासून आता वंचित आहेत. पापलेट, सुरमई इत्यादींसारख्या मासळीच्या ऐन हंगामात बंदरावरती हजारो बोटी गेल्या 15 दिवसापासून किनारी उभ्या अवस्थेत दिसून येत आहेत. मासळीवरती अवलंबून असलेल्या कामगारांवरती आर्थिक संकट उभं राहिले. जेलीफिशचा समुद्रात वावर वाढल्याने मासळी देखील खोल समुद्रात पळून जाऊ लागली आहे. जेलीफिशच्या भीतीने मच्छीमारांनी मासेमारीला जाण्यास आता टाळतं स्वरूप धारण केलंय. त्यामुळे अनेक दिवसापासून बोटी किनारी लागून राहिल्या आहेत. मच्छीमारांवर यामुळे मोठं आर्थिक संकट आलंय. मासेमारीवरती अवलंबून असलेल्या मच्छीमारांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते. वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी.